भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सुरू असतानाच आता सोलापूरमध्ये एक असा बाबा पकडला गेलाय जो श्रद्धेच्या नावाखाली एक मोठा खेळ खेळत होता। हा आहे मनोहर मामा भोसले, स्वतःला बाळू मामाचा अवतार म्हणवणारा, भविष्य बदलतो, आजार बरे करतो आणि काळ्या जादूने नशीब फिरवतो असा दावा करणारा। पण प्रत्यक्षात हा सगळा फक्त एक सेटअप होता लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी। नेमकं प्रकरण काय तर एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला आधी एका अनोळखी व्यक्तीने गाठलं आणि सांगितलं की तुमच्या अडचणी दूर करायच्या असतील तर मनोहर मामाकडे जा। मग व्हिडिओ कॉलवर मामाला पूजा करावी लागेल असं सांगितलं आणि लगेच 50,000 रुपये घेऊन गायब। ना पूजा ना उपाय, सरळ फसवणूक। 2021 मध्ये याच माणसावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते। सिरियलमध्ये काम देतो असं सांगून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा तो आरोप होता। 2021 मध्ये याच माणसावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते। सिरियलमध्ये काम देतो असं सांगून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा तो आरोप होता। त्याचबरोबर कॅन्सर बरा करतो म्हणून लाखो रुपये उकळणं, मणक्याचे आजार बरे करतो म्हणून पैसे घेणं, म्हणजे लोकांच्या भीती, आजार आणि अडचणी हाच त्याचा धंदा होता। आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे गुन्हे असूनही याचा मठ चालूच होता। अमावस्या पौर्णिमेला लोकांची गर्दी, मोठमोठ्या लोकांसोबत फोटो आणि लोकांचा आंधळा विश्वास। डीएडची परीक्षा नापास झालेला हा मनोहर मामा आधी एक साधा माणूस होता आणि बाजारात बोंबील विकायचा। मग अचानक गायब होऊन काही वर्षांनी तो बाळू मामाचा अवतार बनून परतला आणि लोक त्याला देव मानायला लागले। अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे। हा मामा आता पकडला गेला असून सोलापूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। महाराष्ट्रात हल्ली अशी प्रकरणं वाढली आहेत। प्रश्न सरळ आहे की चूक फक्त या बाबांची आहे का आपणच कोणताही विचार न करता अशा लोकांवर विश्वास ठेवतो म्हणून हे सगळं चाललंय? तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला गावबत्ती।